विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यालाच आपण NHM असं देखील म्हणतो. त्याच्या बघा इथे कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत इथे स्टाफ नर्स आणि विविध पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती असणार आहे मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट पदाची भरती इथे जाहिरात निघाली आहे, म्हणजे कंत्राटी पद्धतीने इथे पदभरती केली जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आता इथे पाहून घ्या बघा, उमेदवारांकडून फक्त गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरून सदर भरलेल्या अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वाक्षरांकित प्रती जोडलेले अर्ज विविध मुदतीस मागविण्यात येत आहेत. सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून नंतर सर्व डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला अशा प्रकारे इथे फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये स्टाफ नर्स सोबत विविध पदे भरली जाणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो पाहणार की याच्यामध्ये तुम्हाला पात्रता कोणती लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, काय अटी आहेत, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर देखील करा. तर चला आता व्हिडिओला सुरू करू. ठीक आहे मित्रांनो, तर बघा इथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत SNCU म्हणजेच लॅक्टेशन युनिट मध्ये तुम्हाला इथे पदभरती पाहायला भेटणार आहे. ही पण पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं पद आहे बघा, लॅक्टेशन सपोर्ट मध्ये तुम्हाला स्टाफ किंवा ANMचं पद पाहायला भेटणार आहे. याच्यामध्ये 2 पदे भरली जाणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला शैक्षणिक अर्थ लागणार आहे बघा ANM, आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ MNCचं लागणार आहे बघा. SC साठी 1 जागा रिक्त असेल आणि ओपन साठी 1 जागा रिक्त असणार आहे. 18,000 रुपये तुम्हाला दरमहा इथे मानधन दिलं जाणार आहे. आता बघा दुसरं पदभरती कशी आहे, 15व्या वित्त आयोगा अंतर्गत तालुका सार्वजनिक आरोग्य पथक म्हणजेच BPHU अंतर्गत तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट पदे पाहायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये आहे बघा, पहिलं आहे एंटोमॅलॉजिस्टचं हे पद आहे. या पदासाठी 8 पदे रिक्त आहे. आता शैक्षणिक अर्थ तुम्हाला MSc झिओलॉजी विथ 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. एकूण 8 पदे असणार आहे. त्याच्यामध्ये ST साठी 2, NTC साठी 1, OBC साठी 1, EWS साठी 1 आणि ओपन साठी 3 पदे तुम्हाला पाहायला भेटतील आणि 40,000 रुपये दरमहा मानधनी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. त्यानंतर आहे दुसरं पद आहे, याच्यामध्ये पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टचं हे पद आहे. एकूण 10 पदे भरली जात आहे. त्याच्यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ ॲप्लिकेबल रजिस्ट्रेशन तुम्हाला लागणार आहे आणि त्यासोबत पोस्ट ग्रॅज्युएट इन MPH, MHA, MBA इन हेल्थ असं तुम्हाला एज्युकेशन इथे पाहायला भेटेल. 35,000 रुपये दरमहा इथे पण मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे मित्रांनो. आता बघा तिसरं जी पदभरती असेल ते मोबाईल युनिट, तिसरं जी पदभरती असेल तुम्हाला मोबाईल मेडिकल युनिट करता असणार आहे. रोजंदारी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तत्वावरील ही पदे असणार आहे. त्याच्यामधील पहिलं पद आहे मित्रांनो, स्त्री वैद्यकीय अधिकारीचं हे पद आहे. या पदासाठी 2 जागा रिक्त तुम्हाला पाहायला भेटतील. शैक्षणिक अर्हता जी लागेल तुम्हाला MBBS लागेल किंवा त्यासोबत तुम्हाला BAMS विथ रजिस्ट्रेशन ऑफ MMC किंवा MCIMचं लागणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन. ओपन साठीचे 2 जागा तुम्हाला पाहायला भेटतील. आता 60,000 रुपये तुम्हाला MBBS या पदासाठी भेटणार आहे मित्रांनो आणि 40,000 रुपये जे असेल ते BAMSच्या उमेदवारांसाठी इथे पगार असणार आहे दर महिन्याला. आता दुसरं पद आहे बघा, ANMचं पद आहे. त्यालाच आपण स्टाफ नर्समध्ये सुद्धा घेऊ शकते. या पदासाठी 3 पदे रिक्त असणार आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला ANM लागणार आहे किंवा GNM असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यासोबत BSc नर्सिंग विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे MNCचं. ओपन उमेदवारांसाठी 3 जागा या रिक्त असणार आहेत. 18,000 रुपये दरमहा इथे मानधन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे बघा. याच्यामधील तिसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं हे पद आहे. यासाठी 3 जागा रिक्त असणार आहेत. एज्युकेशन जे लागेल तुम्हाला HSC लागणार आहे 12वी, त्यासोबत तुम्हाला DMLT विथ रजिस्ट्रेशन ऑफ MSBT मुंबईचं लागणार आहे. ओपन साठी 3 जागा आहेत. 18,000 दर महिन्याला मानधन इथे दिलं जाणार आहे. चौथं पद आहे औषध निर्माताचं हे पद असणार आहे. या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत. एज्युकेशन तुम्हाला D फार्मा किंवा B फार्मा लागेल, त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं ओपन साठी 2 जागा रिक्त असणार आहेत. 18,000 दर महिन्याला पेमेंट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. तर अशा प्रकारे ही पदभरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आता त्यानंतर बघा तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने इथे करता येणार आहे. तर इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना सर्व अर्हता धारण करून गुगल फॉर्म लिंक सर्वप्रथम भरायची आहे. ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिनांक बघा 27/5/2025 पासून 9/6/2025 पर्यंत 11 वाजेपर्यंत रात्रीच्या तुम्हाला हा अर्ज इथे करता येणार आहे.
त्याच्यानंतर गुगल फॉर्मची लिंक या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराच्या ईमेलवर ऑटो जनरेटेड अर्जाची प्रत प्राप्त झाल्यावर सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्याचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्वाक्षरी झेरॉक्सची प्रती जोडून अर्ज सादर करायचा आहे। गुगल फॉर्म भरल्यानंतर तुमच्याजवळ एक प्रत तयार होणार आहे। त्या प्रतची झेरॉक्स करून तुम्हाला तुमच्या सर्व डॉक्युमेंट सोबत जोडून तुम्हाला इथे हे अर्ज सादर करायचे आहे। दिनांक 28/5/2025 पासून ते 13/6/2025 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत तुम्हाला फक्त कार्यालयीन वेळी तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे। आता अर्ज सादर करण्यासाठी पत्ता असणार आहे बघा तुम्हाला इथे कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक B2 स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली इथे नंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सोबत हा अर्ज इथे सादर करावा लागणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही इथे हा अर्ज भरू शकता। त्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया असणार आहे ती रेग्युलर बेसिसवर असणार, तुमची 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या सेमिस्टरच्या टक्केवारीवर तुम्हाला 50 गुण भेटणार आहे। जर तुम्हाला क्रायटेरियापेक्षा जास्त जर एज्युकेशन असेल तर तुमचं त्याचे 20 गुण भेटणार आहेत आणि तुम्हाला 30 गुण भेटणार आहेत अनुभवाचे। प्रत्येक वर्षाकरता तुम्हाला 6 गुण भेटणार आहेत। अशा प्रकारे एकूण 50, 20 आणि 30 गुणाची मिळून तुम्हाला 100 गुणाची इथे निवड प्रक्रिया पाहायला भेटणार आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया होती। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आता भरती प्रक्रियेच्या बाबतच्या पुढील सर्व सूचना पात्र असाल किंवा अपात्र असाल, उमेदवाराची यादी, मूळ कागदपत्र, पडताळणीचे वेळापत्रक इत्यादी सर्व वेळोवेळी तुम्हाला जिल्हा परिषद गडचिरोली संकेतस्थळ बघा www.zhdp-gadzhiroli.maharashtra.government.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे वेळोवेळी। तर तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायचं राहायचं, सर्व माहिती तुम्हाला ते भेटून जाणार आहे। आता बघा तुम्हाला हा जो अर्ज करण्यासाठी फीस लागणार आहे, राखीव मागास प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क ₹100 इतकी भरायची आहे आणि खुल्या किंवा अमागास प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क ₹150 इतकी रक्कम तुम्हाला लागणार आहे। हे जी फीस आहे विद्यार्थीमधून तुम्हाला इथे डीडी स्वरूपात नसणार आहे किंवा चेक स्वरूपात नसणार आहे। तुम्हाला फक्त इथे ऑनलाईन पद्धतीने इथे हा पेमेंट करायचा आहे। बघा अकाउंट नंबर त्यांनी इथे दिलेला आहे, हा अकाउंट नंबर आहे आणि हा IFSC कोड आहे। या नंबरवर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा अकाउंट नंबर आहे, या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्र सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, हा कंपल्सरी असणार आहे। इथे नोट पण आहे बघा, शुल्कच्या व्यवहाराचा स्क्रीनशॉट ची प्रिंट इत्यादी कागदपत्र पडताळणी समितीसमोर सादर करणे कंपल्सरी असणार आहे, अन्यथा उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे। तुम्ही फीस भरल्यानंतर तुम्हाला हा पेमेंटचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कंपल्सरी असणार आहे, नाहीतर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट केला जाऊ शकतो। तर ही होती सर्वात महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो। तर बघा अशा प्रकारे इथे गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणावर ANM असेल, JNM असेल, BSc नर्सिंग आणि विविध पदांसाठी इथे तुम्हाला अर्ज मागविण्यात येत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारची इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। शेवटी तुम्हाला नोटिफिकेशनची PDF भेटून जाईल, ऑफिशियल वेबसाईट आणि टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट्स आणि सर्व PDF तुम्हाला तिथे टेलिग्राम चॅनलला भेटत असतात। तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर देखील करा। तुमची काही कमेंट असेल, तक्रार असेल तर ते पण तुम्हाला करायचं आहे। आपण सर्व विद्यार्थ्यांना इथे रिप्लाय देत असतो। शेवटी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।